हाय, मी प्रीती. गावातून 5 वाजता घरी आलो. तिथूनच महाप्रसाद घेऊन म्हणजे जेवण वगैरे करून आलो होतो कीर्तन संपून. मग आता रात्रीची तयारी होती की रात्री भाजीला काय करायचं. तर मग ठरलं होतं की वांगे बनवूया. आता हे वांगे ना आमच्या घराच्या भिंतीला लागूनच वांगे लावलेले आहेत, म्हणजे एकदमच 2 मिनिटाच्या अंतरावर. थंडीमुळं वांग्याला एवढा जास्त बहर आला होता ना की विचारायलाच नको. खूप जास्त फुलं आले होते. अजून 8 दिवसांनी तर ते पूर्ण गच्च भरून जातील एवढे वांग्याची फुलं आलेले होते. सासूबाईंनी बऱ्याच दिवसापासून वांगे तोडलेच नव्हते, कारण आम्ही पण येणार होतो. आम्ही येणार असल्यावर त्या भाजीपाला तोडत नाहीत, कारण आम्हाला पण पुण्याला घेऊन जायला होतो म्हणून. मग काय भरपूर सारे वांगे निघाले होते, पण मी ना फक्त एका भाजीचेच तोडले. बाकीचे राहिलेले वांगे मला घेऊन जायला होतील म्हणून. आणि हे वांगे एकदम ऑर्गॅनिक, फक्त खरी खाण्यासाठी लावलेले वांगे, आणि प्रत्येकाच्या शेतात आहेत बरं का. गावाकडनं प्रत्येक माणूस स्वतःला खाण्यापुरतं माळटाळं तरी लावतच असतो. तसंच आम्ही पण थोड्या थोड्या गोष्टी लावतो, जे की ते दोघेच असतात. त्यांना जेवढं पुरेल, ज्यांना होईल तेवढं, खाण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच ते लावतात. कारण आमचं पण जास्त दाट जाणं होत नाही गावाकडं. कधीतरी जातो तेव्हा ते असतं नसतं माळटाळं, त्यामुळं. आता ह्या वांग्याची हाईट जवळजवळ माझ्या कमरा एवढी झालेली आहे, आणि थंडीमुळं तर त्याला फुलं विचारूच नका. भरपूर सारे वांगे तोडले मी, म्हणजे एका भाजीपुरते होतील अर्धा किलो एवढे. चला आता मस्तपैकी भरलेलं वांगं बनवूया. चला बाय बाय. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर